श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण स्वामी प्रकट दिन कसा साजरा करावा आणि स्वामींचे षडोपचार पूजन कसे करावे हे संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजेच स्वामी प्रकट दिन 31 मार्च 2025 वार सोमवार या दिवशी स्वामींचा प्रकट दिन आहे. स्वामी प्रकट दिन हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. स्वामी एक अशी शक्ती आहे जे आपण स्वामींना मनापासून एखादी इच्छा मागितली आणि त्यांची भक्ती मनापासून केली तर ते आपल्याला हाकेला नक्की धावून येतील. संकटकाळी ज्यावेळेस आपणाला सगळे साथ सोडून जातात त्यावेळेस भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामींची पूजा कशी करावी हे आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांनी कोणाच्याही पोटी जन्म घेतला नाही, ते प्रकट झाले आहेत म्हणून हा दिवस प्रकट दिन म्हणून साजरा करतात. महाराजांना सगळ्यात जास्त काय आवडते तर ती फक्त आणि फक्त तुमची भक्ती. श्री स्वामी समर्थ. महाराज फक्त तुमच्या भक्तीचे भुकेले आहेत. त्यांना तुमच्याकडून फक्त भक्ती हवी आहे म्हणून आपण महाराजांची मनोभावे भक्ती करावी. श्री स्वामी समर्थ. महाराजांच्या प्रकट दिना दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे आणि मग सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करावा आणि मग जर तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो असो किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवर जलाभिषेक करण्याअगोदर तुम्हाला सर्वप्रथम कलश स्थापन करायचा आहे. त्यानंतर श्री गणेशाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पांचा जलाभिषेक करून घ्यावा. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यावी आणि मग श्री स्वामी समर्थांची मूर्ती घ्यावी. स्वामी समर्थांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला 16 वेळा पुरुषोत्तम म्हणायचं आहे. आणि अभिषेक जेवढा लवकर होईल तेवढा चांगला आहे, म्हणजे पहाटेपासून ते 10च्या आत या वेळेतच स्वामी समर्थांचा अभिषेक करून घ्यावा. त्यानंतर अभिषेक करते वेळेस श्री सुतम म्हणायचे आहे. त्याचबरोबर पवनमान सुतम एकदा म्हणायचे आहे. रामरक्षा 1 ते 9 पर्यंत म्हणायचे आहे. हे सर्व स्वामींचा अभिषेक करते वेळेस म्हणायचे आहे. तुम्ही महाराजांचा अभिषेक पाण्याने करा किंवा पंचामृताने करा. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्याने महाराजांचा अभिषेक करा. जर स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर तुम्ही अखंड नामस्मरण करू शकता. श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ असाही तुम्ही जप करू शकता. महाराजांचा अभिषेक करून झाल्यावर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यावी. महाराजांना हिना आणि अत्तर पूर्ण मूर्तीला लावावे. महाराजांना हिना खूप प्रिय आहे. स्वामींचा शृंगार चालू असताना तुमच्या तोंडी फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ असे म्हणावे. महाराजांचा शृंगार करून झाल्यावरती त्यांना फुले व्हावी.
फुले पिवळ्या कलरची किंवा त्यांना चाफेची फुले खूप आवडतात. महाराजांच्या पायापाशी चाफेची फुले ठेवावी आणि नंतर त्यांना साखरेचा नैवेद्य दाखवावा. श्री स्वामी समर्थ. आपण जो कलश स्थापन केलेला आहे तो महाराजांच्या उजव्या बाजूला असावा आणि आपल्या डाव्या बाजूला असावा. श्री स्वामी समर्थ. महाराजांचा अभिषेक केलेलं हे पाणी तीर्थस्वरूप असते. ते पाणी घरातल्या सर्व सदस्यांना पिण्यासाठी द्यावे आणि उरलेले पाणी ते तुम्ही तुळशीला अर्पण न करता एखाद्या झाडाला अर्पण करावे. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रकट दिनादिवशी तुम्ही मठात किंवा केंद्रात जायला विसरू नका, कारण या दिवशी या ठिकाणी गेल्याने स्वामींचा आशीर्वाद मिळेल आणि या दिवशी तुम्ही अन्नदान केल्याने तुम्हाला त्याचे फळ नक्की मिळेल. श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही महाराजांची प्रकट दिनादिवशी अशी सेवा केली तर महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला नक्की भेटेल आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. महाराजांचे पारायण श्री स्वामी समर्थ सारामृत हे कसे करायचे हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तर त्या पारायणाची समाप्ती कशी करायची, तर तुम्ही 21 दिवसाचे किंवा 11 दिवसाचे, 7 दिवसाचे किंवा 5 दिवसाचे पारायण केले असेल तर त्याची समाप्ती कशी करावी हे पाहूयात. श्री स्वामी समर्थ. तर पारायणाची समाप्ती म्हणजे जो काही तुम्ही गोडाचा नैवेद्य करणार आहात तो महाराजांना दाखवायचा आहे. त्यांची अशी वेगळी काही पूजा नाही. गोडाचा नैवेद्य दाखवून तुम्ही तुमच्या पारायणाची समाप्ती करू शकता आणि तुमची इच्छा असेल तर ती महाराजांना सांगू शकता. ती इच्छा तुमची महाराज नक्की पूर्ण करतील. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय.